सुस्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाच्या महाद्वाराला मांगल्याचं तोरण लावणारे मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्याची पताका आसमंतात अखंडपणे तेवत ठेवणारे छत्रपती शिवराय यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ चव्हाटा लाठी लेझिम मेळा निंगापूर गल्ली खानापूर बेळगाव आलेल्या सर्व रसिक शिवभक्तांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। यंदाच्या शिवजयंती उत्सवानिमित्त आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत 18 पगड जातींना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचा तुळजाभवानीची मूर्ती प्रतिष्ठापना करतेवेळी सामाजिक समरसतेचा विचार स्पष्ट करणारा प्रसंग सहर्ष सादर करीत आहोत। या सायना पालखीला खांदा द्या। जोहार मायबाप जोहार। सायना या। नग नग महाराज, कशाला? आम्ही इथेच बरं आहे। संकोच करू नका, व्हा पुढं। अहो महाराज, महाराज काय करताय आपण? अहो ही अस्पृश्य माणसं, यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल। थांबा रे, पुढे येऊ नका, थांबा। पालखी पुढे जाऊ द्या। पालखी पुढे जाणार नाही। काय म्हणालात आपण विश्वनाथ भट? यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल? हो। एवढी ताकद आहे यांच्या सावलीत? म्हणजे असं की विश्वनाथ भट, अहो जर असे असते तर अफजल खानानं मूर्त्या फोडण्यासाठी यांच्या सावलीचाच उपयोग केला असता। तो कशाला घन आणि हातोडे मारत बसला असता मूर्तींवर? तसं नाही, म्हणजे पावित्र्य भंग पावे। विश्वनाथ भट, आम्हाला एक सांगा, हे देऊळ कोणी बांधलं? या लोकांनी उन्हातानात छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड एक एक चिरा कोणी घडवला? यांनीच। ज्या आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहात, ती मूर्ती कोणी घडवली? यांनीच ना? जर सर्व काही याच हातांनी घडवले असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्ती स्पर्श झाला असेल, हजारदा त्यांची सावली पडली असेल। हे सगळे चालते। बघ आता का बाशी शिंकली? महाराज, आम्ही आताच देवीच्या मूर्ती शुचिरभूत करून मंत्राने सिद्ध आणि पवित्र केली। देवीच्या मूर्तीला शुचिरभूत होण्यासाठी आपल्या मंत्रांनी सिद्ध आणि पवित्र होण्याची गरज केव्हापासून भासू लागली विश्वनाथ भट? महाराज, स्वराज्यासाठी यांनी रक्त सांडलेलं चालतं ना? यांची सावली चालत नाही। विश्वनाथ भट, शिवबांच्या बरोबर लढणारे झुंजणारे लोक कोण आहे? या 18 पगड जाती जमातींच्या खांद्यावरच स्वराज्य उभे आहे निर्धास्तपणे। हे राज्य रयतेचे आहे। 18 पगड जातींनी घाम आणि रक्त गाळून उभे केलेले स्वराज्य आहे। त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थारा नाही। म्हणूनच तर आमच्या सैन्याला आम्ही मावळा हे नाव दिले आहे। आणखी एक, या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्याबरोबरच समानता हवी आहे। समानता। पुन्हा गल्लत नको। जी महाराज। विश्वनाथ भट, अहो अस्पृश्यता या एका विषारी विचारानं समाजाचा एक एक अवयव विकलांग होत चालला आहे। क्षात्र तेजाची संवेदना बधीर होत चालली आहे। विचार गोठलाय, चैतन्य हरपले आहे। नकोय हे ऐसे स्वराज्य आम्हाला, आमच्या आऊसाहेबांना नकोय। स्वराज्य ऐसे हवे आहे की सर्व जाती धर्माचे लोक हातात हात आणि गळ्यात गळा घालून एकत्र आनंदानं नांदतील।
या सायनाक, नग महाराज. पालखीला खांदा लावा. सायनाक या, पालखीला खांदा लावा. या या. आपणही या. चला. युगपुरुष छत्रपती शिवरायांनी चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध जाऊन मराठी मुलखातल्या 18 पगड जातींना स्वराज्य निर्माणात मानाचे स्थान दिले. तुळजा भवानीच्या प्रतिष्ठापनेने सारा प्रतापगड आनंदात न्हाऊन निघाला. जातीभेद, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य यासारख्या भेदभावाच्या साऱ्याच भिंती महाराजांच्या निर्णयाने जमीनदोस्त झाल्या. सारा गड आनंदोत्सव साजरा करीत होता. आता आई जगदंबे समोर गोंधळ घालणे अनिर्वाय होते. भुत्ते मशाली नाचवू लागले, गोंधळी संबळ वाजवू लागले. त्यांच्या अंगावरील कवड्याच्या माळा झळाळू लागल्या. पोतकरी पोत नाचवीत होते आणि म्हणीत होते,